अरे मी एक चॅलेंज कंप्लीट केला आहे. सी माझा अवतार होता. ओ माय गॉड. सो आणि माझ्या का आता पर्याय नाही, दुसरा काहीच पर्याय नाही. दुसरा काय पर्याय नाही. सॉरी. वा 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 वा. पीठ पण एवढं मळून ठेवलंय, कधी एवढं करत बसू. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. नाही पण पीठ पण झालं. मी पीठ पण लय मागवलंय. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मी विचार पण केला नव्हता की हे इतकं अवघड असेल. हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? आणि इतकं चॅलेंज. केलं तर ते किती जाड येतं. हे असं जेवढं जाड थोडी असतं. मी परत मळू का पीठ? थोडस पाणी टाकून. जे आजी लोक असतात ते किती सुंदर करतात, किती छान येतं त्यांचं. अच्छा, हमको सिखा रिया है. मी आता फायनली खूप ट्राय केल्यानंतर मी खूप वैतागले आहे. मला ते होत नाही, त्याच्यामुळे मी असंच सोडणार आहे आता पाण्यात. ये क्या बात करता है यार. ज्याने पण मला हे चॅलेंज दिलंय ना इंस्टाग्राम वरती, खूप साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. असे पण खातात की लोक, मी बघितले व्हिडिओ मध्ये होते असे पण पीठ माझ्याकडून लय झालं यार. खूपच पीठ झालं फ्रीज मध्ये. मला असं वाटतंय पाणी ठेवावं आता उकळत. पाणी ठेवावं आता उकळत. परत माझ्या फोनची चार्जिंग लो झाली आहे, काहीतरी स्लिंग झाला माझा फोन. तर माझा फोन झालेला डेड. सो आता मी थोडीशी चार्जिंग केली आहे आणि मी त्या वेळामध्ये कढईमध्ये तेल टाकलं होतं, जिरं टाकलेलं आणि पाणी टाकलं. मग पाणी थोडंसं बॉईल झाल्यानंतर मी त्यात ते जेवढे पण बनवले होते ते टाकलेत.
मी हे टाकलंय पण मी गॅस बंद केलंय कारण की माझं थोडंसं राहिलंय. सो आता मी ते पटापट करून घेते. तर ना मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेत. पण मला जेव्हा ताईने सांगितलं तेव्हा तिने कोथिंबीर सांगितली नव्हती. पण मी यूट्यूबला एक आजी आहेत त्यांचा व्हिडिओ बघितला, तर त्यांनी याच्यात खोबरं पण टाकलेलं, पण आता माझ्याकडे सध्या नाही आहे सो मी नाही टाकलंय. फक्त शेंगदाणे आणि हिरवी कोथिंबीर टाकले, तर ते मी वाटून घेतलं. काय पण आता ना काय सीन झालाय, मी जसं जसं होत गेलं तसं तसं सोडत गेलेत. मग आता हे जे मी शेवटी टाकणार ना ते थोडेसे कच्चे राहण्याची थोडीशी भीती आहे. पण बघूया थोडा अजून मी जास्त वेळ बॉईल करेन. ज्या लोकांचा पारंपरिक पदार्थ आहे हा, त्यांनी मला प्लीज माफ करा ह्याच्यासाठी. मी ट्राय केलंय. अजून 3:30 झाले. कधी होणार आहे, कधी जेवणार मी? हे शिजायला किती वेळ लागतो काय माहिती. पण बोलतात टाइमच लागतो याला शिजायला. अय्या मी ते पीठच नाही ठेवलं. ते मिक्स करून हे करायचं असतं. आता यातलंच काढू का? म्यूजिक. पीठ नाही माझ्याकडे आता. सीनच झालं बघा. आता मी हे काढले इथे. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. हे काढलेत मी त्याच्यातून 2-3. बरं झालं लक्षात आलं. तर इथं हे मी ठेवलंय, त्याला उकळी येतेय. पण हे किती वेळाने टाकायचं ते मसाला काय माहिती, जरा चेक. तर तिथं शिंगोळी शिजतीये आणि मला माहिती आहे त्याला शिजायला जास्त टाइम लागतो. तर पोळी बरोबर बाजरीचीच भाकर चांगली लागते. पण आता सध्या माझ्याकडं पीठ नाहीये सो मी ज्वारीची करते. तर तिकडे शिंगोळी शिजते तोपर्यंत मी पटकन भाकरी करून घेते कारण की वाजलेत 3:30 होऊन गेले 4. तर भाकरी करताना मी नेहमी थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकते का आता थोडीशी टेस्ट यायला भाकरीला. आणि मी तव्यावरच पाणी ठेवलंय आणि ते पाणी मी याच्यात घेणार आहे. असं तव्यावर पाणी ठेवलंय आणि ते पाणी मी याच्यात ओतणार आहे. ठेवलाय आणि तव्यावरच थोडंसं पाणी टाकलंय गरम व्हायला. थोडंसे गरम पाण्यात मी आज मळून बघतेय कशी होते. आणि थोडंसं मीठ. पाण्याला उकळी आली आहे. पाण्याला असं मी गॅस बंद करते कारण की खूपच गरम आहे. भाकरीवर 1 नंबर लागते. पण चिंगुळी मला आवडते आणि मला शिळी जाम आवडते. शिळी खायची. मी आता वाटतंय मला थोडंसं, पण एवढं घट्ट झालंय ना हे आत्ताच.
तर माझं शिंगोळीचं कालवण रेडी आहे आणि भाकरी पण रेडी आहे. तर आता मी पटापट जेवायला घेते कारण की जाम भूक लागले, 4 वाजले. सो माझं एक चॅलेंज कंप्लीट झालं आहे आणि ते चॅलेंज कोणी दिलेलं ते मी इन्स्टाला टाकणार आहे आणि कंप्लीट झालं आहे. बट मी माझ्याकडून थोडी काहीतरी मिस्टेक झाली आहे असं मला वाटतं आहे. तर मी मला रेट करेल तर 10/7 करेल कारण की काहीतरी मिस्टेक तर झाली आहे माझ्याकडे. सो आता मी टेस्ट करून बघते पहिले कशी वाटते.